तर ह्याच्यात आपण बघितलं कंडेन्सरचे टाईप्स, जेट कंडेन्सर काय असतो, सरफेस कंडेन्सर काय असतो, त्याचे फंक्शन्स आणि त्याचे वर्किंग कसं होतं ते आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण बघायचं आहे तर कूलिंग टॉवर्स. आता कूलिंग टॉवर कशासाठी यूज करतात, तर वेन रिव्हर और कंटिन्युअस वॉटर सप्लाय फॉर अ कूलिंग द कंडेन्सर इज नॉट अवेलेबल, देन कूलिंग टॉवर्स आर इसेन्शियल इन द प्लांट. म्हणजे काय, ज्यावेळी कंटिन्युअस वॉटर सप्लाय किंवा नदी आपल्या कंडेन्सरमध्ये वॉटर कूल करण्यासाठी नसेल, उपलब्ध नसेल पाण्यासाठी मुबलक प्रमाणात, तेव्हा आपण काय करतो तर कूलिंग टॉवर्स हे आपण यूज करतो. कूलिंग टॉवर्स काय करतात, तर जे काही कंडेन्सर वॉटर आहे ते कंडेन्सर करून कॅरी आउट करतात, कूल करतात आणि ते पुन्हा आपल्या बॉयलरमध्ये ती वायर आपण सप्लाय करतो. हे झालं कूलिंग टॉवर्स म्हणजे काय. आता हे दोन टाईप्स पडतात, एक नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवर्स आणि सेकंड आहे फोर्स्ड ड्राफ्ट कूलिंग टॉवर्स. नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवर हे मेनली स्मॉल कॅपॅसिटी प्लांट्ससाठी यूज केले जातात. आता हे दोन टाईप पडतात. पहिला आहे रेक्टँग्युलर टिम्बर टॉवर आणि सेकंड आहे रिएन्फोर्स्ड कॉन्क्रीट कूलिंग टॉवर. त्यातली नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवरची डायग्राम अशा प्रकारे असते. त्यानंतर नेक्स्ट, आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर फायर हॅझार्ड आहेत ते निग्लिजिबल असतात, एअर सर्क्युलेशन यात चांगल्या प्रकारे होते आणि ह्याची मेंटेनन्स कॉस्ट जी काय आहे ती कमी असते. त्यानंतर नेक्स्ट टाईप जो आपण बघितला फोर्स्ड ड्राफ्ट कूलिंग टॉवर. हे जे कूलिंग टॉवर्स आहे हाय कॅपॅसिटी प्लॅनसाठी लार्ज अमाऊंट ऑफ कूलिंग एअरची गरज असते, त्यामध्ये हे फॅन बसवले असतात. त्यासाठी आपण फोर्स्ड ड्राफ्ट कूलिंग टॉवर हे वापरतो किंवा तिथे इन्स्टॉल करतो. आता हे ॲडव्हान्टेजेस काय किंवा जे काय डिसएडव्हान्टेज आहेत ते आपण बघू. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ द एअर ओव्हर द होल एरिया इज डिफिकल्ट ड्यू टू हाय व्हेलॉसिटी फ्रॉम द इम्पिलर. म्हणजे जो काही एरियाचा डिस्ट्रीब्युशन आहे, एअर जो आपण त्यातून फ्लो होणार आहे तो संपूर्ण एरियामध्ये होत नाही, कारण की इम्पिलरचा जो काय हाय व्हेलॉसिटी असते यात, त्यामुळं एअर जे आहे ते पूर्ण एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही. नेक्स्ट आहे ड्यू टू द लेस हाईट लो डिस्चार्ज व्हेलॉसिटी अलॉंग विथ लाईट वाइंड मे कॉज रिसर्क्युलेशन ऑफ द हिटेड एअर. हे झाले जे डिसएडव्हान्टेजेस. कूलिंग टॉवरचे दोन टाईप बघितले आपण, नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवर अँड फोर्स्ड ड्राफ्ट कूलिंग टॉवर. नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवर हे स्मॉल कॅपॅसिटी प्लॅनसाठी यूज करतात, फोर्स्ड ड्राफ्ट कूलिंग टॉवर हे हाय कॅपॅसिटी प्लॅनसाठी यूज केले जातात. त्यानंतर आपण नेक्स्ट टाईप पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ थर्मल और स्टीम पॉवर प्लांट. त्यातला पहिला ॲडव्हान्टेज बघू, स्पेस रिक्वायर इज लेस ॲज कम्पेअर्ड विथ द हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट. जर आपण कंपॅरिझन केलं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि थर्मल पॉवर प्लांटचं, तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटपेक्षा थर्मल पॉवर प्लांटला जागा कमी लागते. सेकंड आहे इफ वी कंपेअर फ्यूल्स इन डिझेल प्लांट अँड न्यूक्लिअर प्लांट्स, द फ्यूल कोल इज चीपर इन कॉस्ट. ह्याच्या आधी आपण बघितले की वेगवेगळे फ्यूल आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये यूज करू शकतो. मग गॅसेस असतील, न्यूक्लिअर असतील किंवा डिझेल असतील, असे वेगवेगळे प्लांटमध्ये आपण ते यूज करू शकतो. पण कोल म्हणजे कोळसा जो आपण फ्यूल यूज करणार आहे तो आपल्याला ॲज कम्पेअर टू डिझेल, न्यूक्लिअर अँड गॅसेसपेक्षा स्वस्त मिळतो, त्यामुळं हा मोस्टली आपण ह्यामध्ये यूज केला जातो. देन थर्ड, इनिशियल कॉस्ट ऑफ प्लांट इज लेसर दॅन अदर टाईप्स ऑफ प्लांट्स. इनिशियल कॉस्ट जी काय आहे या प्लांटची, आपण थर्मल पॉवर प्लांट ज्यावेळी आपण सुरू करतो त्यावेळी जी काय त्याची सुरुवातीची कॉस्ट आहे ती कमी असते. बाकीचे हायड्रो पॉवर प्लांट असतील, वाईंड पॉवर प्लांट ह्यापेक्षा ह्याची
जी काय इनिशियल कॉस्ट आहे ही इनिशियल कॉस्ट ही कमी असते. चौथा आहे स्टीम इंजिन अँड टर्बाईन्स आर कॅपेबल टू स्टँड ओव्हरलोड्स. जरी ओव्हरलोड जास्त लोड जरी त्यावर आला स्टीम इंजिन किंवा टर्बाईन्सवर तरी ते त्या कॅपॅबिलिटी असतात की ते रोटेट होतील किंवा ते वर्किंगमध्ये राहतील. फिफ्थ आहे इफ कंपेअर्ड विथ हायड्रो प्लांट्स द थर्मल प्लांट्स कॅन बी लोकेट इन लोड सेंटर विच सेव्ह ट्रान्समिशन लाईन कॉस्ट. जे काही आपले थर्मल प्लांट्स आहेत ते लोड सेंटरला आपण मेनली अशी लाईन बघतो किंवा जागा बघतो की त्या लोड सेंटरपाशी हे थर्मल पॉवर प्लांट आपले असतील की जेणेकरून आपलं ट्रान्समिशन लाईनचं जी काय कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग कमी होईल. हायड्रो पॉवर पण तसं आपल्याला करता येत नाही कारण ते मोस्टली रिव्हरवर किंवा डॅमवर असतात. नेक्स्ट कॉस्ट ऑफ द एनर्जी प्रोड्यूस्ड पर किलोवॅट आवर इज लेस इफ वी कम्पेअर विथ डिझेल ॲज डिझेल इज टू कॉस्टली फ्यूल. अँड देन 7 पॉवर जनरेशन कॅपॅसिटी मच मोर. म्हणजे यातून आपल्याला थर्मल पॉवर प्लांटमधून जास्तीत जास्त पॉवर मिळते. देन ॲडव्हान्टेज झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे ते डिसॲडव्हान्टेज ऑफ थर्मल पॉवर प्लांट्स. आता डिसॲडव्हान्टेज काय काय त्याचे इफिशियन्सी ऑफ प्लांट इज लेसर. इफिशियन्सी जी काय आपल्या प्लांटची ती कमी आहे. नेक्स्ट मच क्वांटिटी ऑफ वॉटर इज निडेड. स्टीममध्ये रूपांतर होण्यासाठी पाण्याची आपल्याला जास्तीत जास्त गरज असते त्यामुळे ते शक्यतो रिव्हर किंवा डॅम्सच्या साईडला आपण आपल्या प्लांटची लोकेशन बघतो. थर्ड आहे ऑपरेटिंग कॉस्ट लेबर कॉस्ट अँड मेंटेनन्स कॉस्ट इज मच मोर. लेबर जे काय असतील जे काही मजदूर असतील कामगार असतील त्यांचा पगार आला पूर्ण प्लांट चालू करण्यापासून ते वर्किंगमध्ये ठेवण्यासाठी जी काही कॉस्ट आहे किंवा एखादं इक्विपमेंट खराब झालं असेल तर ते पुरात दुरुस्त करणे त्याचं मेंटेनन्स जे काय प्रत्येक इक्विपमेंटची ते जी काही कॉस्ट आहे ती प्रत्येक कॉस्ट काय तर हाय आहे. ही सगळी जर कॉस्ट आपण कन्सिडर केली तर कॉस्टिंग जे काय आपलं आहे ते जास्त जातं. चौथा आहे कोल्ड ट्रान्सपोर्टेशन लोडिंग अनलोडिंग अँड प्रिव्हिलेजिंग इज डिफिकल्ट अँड कॉस्टली टास्क. फिफ्थ आहे आय स्टोरेज नीड मच स्पेस अँड दस डिस्पोजल इज डिफिकल्ट टास्क. जी काय राख आहे ती राख स्टोअर करणे आणि नंतर त्याचं विल्हेवाट लावणे हा खूप मोठा टास्क आहे यातील किंवा ही असंही म्हणता येईल की डिफिकल्ट आहे या थर्मल पॉवर प्लांटमधील. सिक्स्थ आहे एरिया इज पोल्युटेड ड्यू टू नॉईज हीट स्मोक ॲश पार्टिकल्स एक्सेट्रा. म्हणजे जिथं आपली लोकेशन असणार थर्मल प्लांटची तिथला जवळचा जो काही एरिया आहे तो पोल्युटेड होणार आहे. नॉईज असतील आवाज उष्णतेनं किंवा स्मोक धुरानं आणि राखेच्या पार्टिकल्सने. सातवा आहे की स्टेशन्स इरिशन टाईम इज मच मोर. आणि आठवा आहे स्टार्टिंग टाईम इज मच मोर 6 to 7 hours. Hence this station is not suitable in the system as a peak load power station. म्हणजे स्टार्ट व्हायला जर आपण स्टार्ट करत असो पॉवर स्टेशन तर त्याला 6 ते 7 तास लागतात आणि हे सुटेबल नाही आपल्या सिस्टीमसाठी जे आपल्याला पीक लोड पॉवर गरजेचे असते त्यासाठी. तर हे झाले त्याचे 7 to 8 डिसॲडव्हान्टेज ऑफ द पॉवर प्लांट. नेक्स्ट बघू डिटेल ऑफ थर्मल पॉवर प्लांट्स इन डिफरंट स्टेट इन इंडिया. तर इथं एक इमेज आहे की वेगवेगळ्या राज्यातील जे काही पॉवर प्लांट आहे त्या पॉवर प्लांटचे स्टेट आहेत त्यानंतर ते त्या स्टेटमध्ये कोटे आहेत त्यांची लोकेशन्स आहे प्लेस आहे. त्यानंतर नंबर अँड रेटिंग ऑफ सेट्स किती रेटिंगची आपल्याला पॉवर मिळणार आहे. नंतर टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी टोटल कॅपॅसिटी हे आपल्याला इथं ह्या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. आता जर बघितलं तर पहिले 11 जे आहेत ते आपण पूर्ण महाराष्ट्राचे बघितलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये कोरडे आलं नाशिक आलं भुसावळ पारस पारली खापरखेडे चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांट आहेत. प्रत्येकाची 1100 मेगावॅट एवढी इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी आहे कोरडीची. मॅक्झिमम कॅपॅसिटी इन महाराष्ट्र इन कोरडी 1100 मेगावॅट एवढी आहे. असे वेगळे आंध्राचे इथे दिलेले आहेत 2.
त्यानंतर मध्य प्रदेश, असे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे पॉवर स्टेशन्स आहेत. टोटल भारतात 35 थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत. दिल्लीमध्ये बद्रापूर येथे 300 मेगावॅटचा पॉवर स्टेशन आहे. असे टोटल 35 पॉवर स्टेशन आपल्या भारतमध्ये आहेत. थँक्यू. नेक्स्ट स्लाईडला आपण नेक्स्ट पॉईंट बघू. थँक्यू व्हेरी मच.